नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते. सूप सिरीज मध्ये आज आपण करतो आहोत लेमन कोरिएंडर सूप. विटॅमिन सी ने परिपूर्ण हे सूप सर्दी कफावर अतिशय उपयोगी आहे. कोरिएंडर म्हणजे आपल्या रोजच्या परिचयाची कोथिंबीर. कोथिंबीरीने तोंडास रुची येते व आपल्या आजच्या सूपमध्ये आपण कोथिंबीरी बरोबरच काही भाज्या म्हणजे व्हेजिटेबल्स देखील घालणार आहोत. त्यामुळे आपले हे सूप अतिशय पौष्टिक होईल. रेस्टॉरंट्समध्ये हे सूप बरेच महाग असते, परंतु आज आपण आपल्या स्वयंपाकघरात अगदी सोप्या पद्धतीने व कमी खर्चात हे लेमन कोरिएंडर सूप करूयात. 4 बोल सूप होईल या बेताने आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे. यामध्ये सर्व भाज्या आपण स्वच्छ धुवून कोरड्या केल्या आणि त्यानंतर अगदी बारीक कापून घेतलेले आहे. यामध्ये आपण घेतलेला आहे कॅरेट म्हणजे गाजर, कॉलीफ्लावर म्हणजे आपला नेहमीचा फ्लावर, फ्रेंच बीन्स, कॅबेज म्हणजे कोबी, कॅप्सिकम म्हणजे सिमला मिरची आणि स्प्रिंग अनियन म्हणजे कांदापात, ज्याचा हिरवा भाग आणि पांढरा भाग वेगवेगळा कापून घेतलेला आहे. हे आपल्या कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्या आहेत. अर्ध आपल्याला मीडियम साईजचा अर्ध लिंबू घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण 1 बोलभर कोथिंबीर घेतली, ती देखील स्वच्छ धुवून कोरडी केली आणि बारीक कापून घेतली आहे. आता सूपला दाटपणा देण्यासाठी आपण एक स्लरी करून घेतलेली आहे. त्यासाठी आपण 1 टेबलस्पून कॉर्नस्टार्च घेतला आणि त्याच्यामध्ये 3 टेबलस्पून पाणी घातलं आणि मिक्स करून छान स्लरी करून घेतलेली आहे. आपण कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल, 1 टेबलस्पूनपेक्षा थोडंसं मी कमी घातलेलं आहे, गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालेलं आहे. यामध्ये सुरुवातीला टाकूया स्प्रिंग अनियन म्हणजे कांदा पातीचा पांढरा भाग. गॅसची फ्लेम आता आपण मीडियम करूया. त्याचबरोबर आपण 1 टेबलस्पून बारीक कापलेला लसूण घालतो आहोत आणि 1 टेबलस्पूनच आपण यामध्ये ग्रेट केलेलं म्हणजे किसलेलं आलं घालतोय. आपल्याला हे फार काही शिजवायचं नाही, म्हणजे फार रंग बदलू द्यायचं नाहीये, थोडंसं सॉफ्ट होऊ दिलं पाहिजे. ठीक आहे. आणि यामध्ये आपण 3 हिरव्या मिरच्या बारीक कापून घातलेल्या आहे. मिरच्या तुम्ही तुमच्या टेस्टनुसार थोड्या कमी अधिक केल्या तरीही चालेल. काही सेकंद आपण परतून घेतो आणि यामध्ये आता घालूयात कोथिंबीरीच्या बारीक कापून घेतलेल्या काड्या. यामुळे काय होईल, या सूपला आहे ना खूप सुरेख वास येईल, कारण कोथिंबीरीच्या दांड्यांमध्ये म्हणजे काड्यांमध्ये अतिशय सुगंध असतो. आणि आपण कोरिएंडर सूप करतोय त्यामुळे ह्या काड्या तुम्ही अवश्य घाला. बघा, आपण अर्धा मिनिट जवळजवळ परतून घेतलेला आहे. आता आपण घेतलेल्या सर्व भाज्या घालणार आहोत. त्यातील आपण स्प्रिंग अनियनचा ग्रीन भाग आहे ना, तो बाजूला काढून ठेवला आणि घेतलेल्या आपण इतर भाज्या घालतोय. बरं, मी घेतल्या म्हणून ह्या सर्व भाज्या तुम्ही घेतल्याच पाहिजे असं नाही. तुमच्या फ्रीजमध्ये असतील त्या, तुम्हाला ज्या आवडत असतील त्या अशा भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता. भरपूर भाज्या घाला. पोटभर आपलं हे सूप होतं, म्हणजे पूर्णान्न होतं. छोटी मुलंच काय तर मोठी माणसं देखील बऱ्याचशा भाज्या खायला टाळटाळ करतात. तर अशा वेळी सूपमध्ये घातल्या की आपसूक त्यांच्या पोटात जातात. आपण गॅसची फ्लेम हाय केलेली आहे आणि आपण 2-3 मिनिटं हे सॉटे करून घेणार आहोत भाज्या. आणि तुम्हाला माहीतच आहे, सूपमधील भाज्या शिजवायच्या तर असतात, पण त्याच वेळी त्या थोड्याशा त्याच्यामध्ये क्रंच राहायला पाहिजे इतपत आपण शिजवत असतो, हो की नाही. बरं, एकीकडे आपण या भाज्या सॉटे करतो तर दुसऱ्या बाजूला अंदाजे अर्धा लिटर किंवा 4 बोल म्हणूया पाणी आपण गरम करायला ठेवलेलं आहे. आपण सतत हा कालथा फिरवत सर्व भाज्या छान सॉटे करून घेतलेल्या आहे. यामध्ये आता आपण घालूयात गरम पाणी. लक्षात घ्या, डायरेक्ट पाण्यात शिजवू नका. सॉटे करून मग पाणी घातलं ना की सूप मात्र मग अगदी खमंग लागतो. नुसत्या पाण्यात शिजवलेल्या भाज्या जरा पानसट लागतात. आता सूपला छान उकळी आलेली आहे. आपण 2 मिनिटं ह्या भाज्या छान अशा खळखळून उकळून घेऊयात, म्हणजे त्या व्यवस्थित शिजतील. असंही आपण फार बारीक कापल्या, फार वेळ लागणार नाही आपल्याला. बघा, 2 मिनिटं झाले, आपल्या भाज्या शिजतायत. तर आता यामध्ये आपण सॉल्ट आणि पेपर घालणार आहोत. ब्लॅक पेपर पावडर आपण घालतो आहोत
हाफ टीस्पून, कारण मी मिरच्या ज्या घातल्या ना त्या बऱ्यापैकी तिखट आहे म्हणून मिरेपूड मी जरा बेतात घातली. आणि आता घालूयात मीठ. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार मीठ घाला. परत आपण गॅसची फ्लेम हाय करूयात. आपण अजून एखादा मिनिट शिजू देऊयात. भाज्या अगदी परफेक्ट शिजल्या आहेत. आपल्याला हवा तसा थोडा क्रंच त्याच्यामध्ये आहे. आता यामध्ये आपण तयार केलेली कॉर्नस्टार्च आणि पाण्याची स्लरी घालूयात. आपण गरजेनुसार त्याचा वापर करणार आहोत. एकीकडे स्लरी घालायची आणि ढवळत राहायचं. नसता कधी कधी लम्स पडू शकतात आणि आपल्याला हवं तितपत ठीक होईपर्यंत आपण यात स्लरी घालायची. हे बघा, आपण घेतलेल्या स्लरी पैकी अर्धी घातलेली आहे आणि लगेच तुम्हाला दाटपणा जाणवत असेल बघा. चला, आपल्याला 1 मिनिटभर अजून आहे ना उकळून घ्यावं लागेल. आपण स्लरी घातली ना तर कॉर्नस्टार्चचा कच्चा वास जाईपर्यंत आपण ही शिजवणार आहोत. यावेळेस आपण आता लिंबू घालणार आहोत. लिंबू खूप आधी घातलं आणि नंतर ते शिजवलं की कधी कधी चव कडवट येते, म्हणून आपण कॉर्नस्टार्च घातल्यानंतर हे लिंबू पिळून घालतोय. एकदा ढवळून घेऊयात आणि टेस्ट पाहूयात. गरज वाटली तर मीठ किंवा लेमन ज्यूस तुम्ही अधिक घालू शकता. परफेक्ट टेस्ट अगदी परफेक्ट झालेली आहे. त्यानंतर कॉर्नस्टार्च घालून लेमन घालून आपण 1 मिनिटभर शिजवून घेतलेला आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही बघा अशी. बरं, आता आपण गॅस बंद करण्याच्या आधी, म्हणजे आता बंद करायची वेळ आली की सगळ्यात शेवटी आपण कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर घातली की लगेच सूप सर्व करायचं. नसता थोडा वेळ जर मध्ये जाऊ दिला तर घातलेली कोथिंबीर काळी पडते. तर आता आपण कोथिंबीर घालूया. भरपूर कोथिंबीर येते की हिवाळ्यात छान फ्रेश टवटवीत अशी. तर जरूर हे सूप तुम्ही ट्राय करा. कोथिंबीर म्हणजे कोरिएंडर घातलं आणि स्प्रिंग अनियन घातलं. बस, आता यामध्ये आपल्याला काय बटर वगैरे घालायची गरज नाही, पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटर घालू शकता. बघा कसला सुरेख रंग आलाय की नाही, ग्रीन. आणि कन्सिस्टन्सी बघा मस्त ठीक आहे. बरं, नुसतंच कोरिएंडर नाही तर आपण त्यामध्ये भरपूर भाज्या घातलेल्या आहेत, त्यामुळे ते अजूनच हेल्दी झालेले आहे. चला, मी गॅस बंद करते आणि गरमागरम आपण हे सूप सर्व करून घेऊयात. खुमासदार चवीचे गरमागरम लेमन कोरिएंडर सूप इज रेडी. आता सर्दी कफ असो किंवा तोंडाला रुची नसो, अहो एवढंच काय तर ॲपटायझर म्हणून असो, हे आपले लेमन कोरिएंडर सूप बिना बनताही आहे. सध्या थंडीही आहे व बाजारात हिरवीगार टवटवीत कोथिंबीरची रेलचेल देखील. तेव्हा खवयांनो, आपली आजची रेसिपी आजच ट्राय करा व थंडीचा मनमुराद आनंद घ्या. चला, परत भेटूत अशी छानशी सूप रेसिपी घेऊन. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.